बघा आता आपण शिकलो विभाजक म्हणजे काय, विभाज्य म्हणजे काय आणि मूळ अवयव कसे काढायचे. तर बघा कोणत्याही संख्येचे अवयव जे काढतात त्याच्यामध्ये 3 पद्धती असतात. पहिली आहे विभाजक पद्धत, दुसरी आहे मूळ अवयव पद्धत, तिसरी आहे भागाकार पद्धत. ठीक आहे. तर आता आपण विभाजक पद्धतीनं कसं काढायचं ते बघूया. पण त्याच्या आधी तुम्हाला मसावी आणि लसावी याचा अर्थ माहित असणं गरजेचं आहे. तर इंग्लिश मध्ये पण सांगणार आहे आणि मराठीमध्ये पण सांगणार आहे. हाताची घडी ताड बसा सगळेजण. तर बघा पहिल्यांदा असतो GCD. म्हणा GCD. हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे आणि त्याचा लॉंग फॉर्म काय आहे? ग्रेटेस्ट. म्हणा ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. त्यालाच मराठीत म्हणतो आपण महत्तम सामायिक विभाजक. म्हणा महत्तम सामायिक विभाजक. महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा, सामायिक म्हणजे दोन्ही संख्यांमधला समान. सामायिक म्हणजे समान, महत्तम म्हणजे मोठा. तर त्याला आपण म्हणतो म सा वी. ते मी शॉर्ट फॉर्म मध्ये असं लिहिले बघा, म सा वी. मसावी म्हणजे GCD. लक्षात ठेवा काय? GCD. ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. काय म्हणायचं? ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. आणि दुसरं आहे ते म्हणजे LCM. म्हणा LCM. आता याचा अर्थ काय होतो? लीस्ट कॉमन मल्टिप्लाय. म्हणजे काय? लघुत्तम सामायिक विभाज्य. मग आता विभाज्य हे जे आहे ते लहान असते का मोठं असते? संख्या ती जी आहे विभाज्य असणारी ती मोठी असते का लहान असते? आता शिकवलं ना मी विभाज्य. विभाज्य काय असते? मोठी असते. आणि डिवायझर म्हणजे विभाजक ही संख्या कशी असेल? छोटी. हे लक्षात घ्या. इथं जरी महत्तम असलं, मोठ्यात मोठं असलं तर ती संख्या लहान असते. आणि इथं जरी विभाज्य असलं तर ही संख्या काय असते? मोठी असते. इथं लघुत्तम शब्द आहे, त्याच्या वाईस वर्ष लक्षात ठेवा. उलट सुलट. लघुत्तम असलेली संख्या मोठी येणार आहे उत्तर, आणि महत्तम म्हणजे मोठ्यात मोठी असणारी संख्या लहान येणार. ती कशी येणार ती बघूया आपण. तर पहिल्यांदा बघा तुम्हाला एक उदाहरण दिलं इथं, 12 व 16 चा मसावी काढा. असे प्रश्न येतात तुम्हाला. 12 व 16 हाताची घडी घाल, ताट बसा, लक्ष द्या समोर. प्रश्न कसे येतात आपल्या परीक्षेमध्ये? 12 व 16 चा मसावी काढा. मग आता हे विभाजक पद्धतीने काय करायचं? तर 12 चे सगळे विभाजक 12 पर्यंत लिहून टाकायचे. विभाजक म्हणजे काय? ज्या संख्यांनी भाग जातो. कुणाला? 12. 1 न भाग जातो का? जातो. लहान संख्येपासून सुरुवात करायची. 1 न भाग जातो म्हणून तो विभाजक आहे. 2 न 12 ला भाग जातो का? जातो म्हणून तो विभाजक आहे. 3 न जातो का? जातो. 4 न जातो का? जातो. 6 न जातो का? जातो. 12 न जातो का? त्या 12 या संख्या येईपर्यंत लिहायचे विभाजक. 12 च्या पुढे जायचं नाही. ठीक आहे. म्हणजेच 12 चे विभाजक कोण कोण झाले मग? 1 2 3 4 6 12. हे सगळे झाले विभाजक. आता 16 या संख्येला भाग जाणाऱ्या संख्या 16 पर्यंतच्या 16 या संख्येला भाग जाणाऱ्या संख्या 1 पासून सुरुवात करायची. 1 2 4 8 16. दोन्ही संख्यांचे विभाजक लिहून टाकायचे. कोणत्या कोणत्या संख्येने बाबा त्या संख्येला भाग जातो. मग 12 चे इथे लिहिले, 16 चे इथे लिहिले. मग आता 1 हा काय आहे दोन्हीमध्ये? समान आहे. 2 हा काय आहे? समान आहे. 3 नाही आहे त्याच्यामध्ये, कारण वर फक्त 3 12 मध्ये 3 आहे, 16 मध्ये आहे का? नाहीये. म्हणजे तो सामायिक विभाजक नाहीये. मग सामायिक विभाजक कोण कोण झाले? 1 2 4. पण 1 हा काय आहे? लहान आहे. 2 हा काय आहे? तो पण लहान आहे. 4 पेक्षा लहानच आहे ना. मग दोन्ही मध्ये समान असणारा मोठ्यात मोठा कोण आहे? 4. मग आपला अर्थच आहे त्याचा महत्तम सामायिक विभाजक. म्हणजे दोन्ही संख्यांमध्ये मोठ्यात मोठा सामायिक विभाजक कोणता? 4 आहे. म्हणजेच 12 व 16 चा मसावी कोण आहे? 4. सोपं आहे का अवघड आहे? सोपं. विभाजक लिहून टाकायचे आणि त्याच्यातला मोठ्यात मोठी समान संख्या शोधायची फक्त. मोठ्यात मोठी 4 च्या पुढे दिसते का कोण समान तुम्हाला? नाही समान दिसत. म्हणजे 4 हा काय झाला? 12 व 16 चा मसावी झाला. ही झाली विभाजक पद्धत. ठीक आहे. आता तुम्हाला मूळ अवयव पद्धतीने, मूळ अवयव पद्धतीला इंग्लिश मध्ये म्हणतात प्राइम. म्हणा प्राइम. फॅक्टोरियल.
फॅक्टोरिझेशन मेथड प्राइम फॅक्टोरिझेशन मेथड आता इथे एक प्रश्न आहे 24 व 36 या संख्यांचा मसावी काढा. काय प्रश्न आहे? 24 व 36. आता तुम्हाला विभाजक पद्धतीने कळलं असेल कसं काढायचं. 24 पर्यंतचे सगळे काय लिहायचे? विभाजक लिहायचे. 36 पर्यंतचे काय लिहायचे? विभाजक लिहायचे. पण मूळ अवयव पद्धतीने पण शिकवते. तुम्हाला दोन्हीपैकी जे सोपं वाटते ते तुम्ही पद्धत वापरा. ठीक आहे. इकडे बसा जरा, अलीकडे सरकून या. इथे दोघं जण दिसणार नाही तुम्हाला. उठून इकडे या दोघं जण. मग आता बघा 24 या पद्धतीने काय करायचे? मूळ अवयव काढायचे. अगोदर कसे काढणार मग मूळ अवयव पद्धतीने? तर अगोदर 2 ला काय करूया? 24 ला भागूया. 2 गुणुले किती म्हणजे 24? 12. बे गुणुले 12 म्हणजे 2 गुणुले 12. 12 दुने 24. मग परत 2 च्या खाली 2 आहे असं लिहायचं आणि ह्या 12 ची फोड करायची. 12 ला म्हणजे 2 अवयव सांगा 12 चे. किती गुणुले किती 12 उत्तर येतं? 6 गुणिले 12. म्हणजे या 2 च्या खाली 2 तशीच लिहिली आणि ह्याची फक्त फोड केली. ह्या 12 ची फोड इथं लिहिली. 6 दुने 12 किंवा बेसक 12. आता ह्या 2 च्या खाली हा 2 आहे असा. ह्या 2 च्या खाली हाय असा 2 असा. फक्त या 6 ची फोड करा. 6 चे 2 अवयव सांगा की त्यांचा गुणाकार 6 येतो. बेत्रिक 6 ते इथं लिहिलं आपण. बेत्रिक 6. मग ह्याच्या पुढे अवयव संपले. मूळ अवयव आले सगळे. 2 3 हे काय आहे? मूळ अवयव आहेत. ह्याच्यात त्यांची फोड होत नाही म्हणून इथं थांबायचं. मग आता काय करायचं बाळांनो माहितीये का तुम्हाला? जे समान आहे ना म्हणजे जोड्या शोधायच्या. समान जोड्या. 2 गुणुले 2 ही समान जोडी. बरोबर का? पण 2 गुणुले 3 ही समान जोडी आहे का? मग ही सोडून द्यायचा विषय. ह्याचा काही विषय घ्यायचा नाही. हे 2 गुणुले 2 मधला काय करायचा? इथं 2 घ्यायचा. एकदाच घ्यायचा. ही जी समान जोडी आहे ना 2 गुणुले 2 त्याच्यापैकी फक्त 2 एकदा घ्यायचा. जिथं समान जोडी त्याच्यातला फक्त एक अंक घ्यायचा. कळलं का? आता 36 तसंच करूया आपण. फोड करत करत मूळ अवयव पद्धतीनं विभाजक शोधूया. मग 36 ला 2 जर भागलं तर किती गुणुले 2 ला किती गुणुले केल्यानंतर उत्तर 36 येतं? 18 दुने 36. मग या 2 च्या खाली 2 आहे असं आणि 18 ची फोड करा. फक्त 18 ची फोड. 9 व 18. मग ह्या 18 ची फोड इथं केली आपण. 2 गुणुले 9. आता ह्या 2 च्या खाली 2 आहे असा. ह्या 2 च्या खाली 2 आहे असा. ह्या फक्त 3 ची फोड करा. 9 ची फोड करा. आता किती गुणुले किती म्हणजे 9? 3 3 9. आता बघा इथं 2 3 हे मूळ अवयव आले. ह्यांची फोड परत खाली होत नाही. मग तेव्हा तुझं लक्ष नाही. तू पायावर काहीतरी गिरवत बसली. तू फळ्यावर तर बघतच नाहीयेस अजिबात. हातातली पेन्सिल ठेव. हाताची घडी घाल. समोर लक्ष दे. इकडे पुढे सर बेंचला कशाला चिटकली? तुम्ही असं लक्ष देत नाही म्हणून तुम्हाला समजत नाही. मॅडमने काय शिकवलं आमच्या सगळं डोक्यावरून गेलं. जी मुलं शाळेत लक्ष देऊन ऐकतात, बघतात, लक्ष देतात त्यांना समजतं. बाकीच्यांना नाही समजत. हा मी काय सांगितलं? जिथं मूळ अवयव आले त्यांची परत फोड होत नाही. मग आता ही समान जोडी आहे. 2 गुणुले 2 ही एक जोडी झाली. ह्या जोडीतला कितीदा घ्यायचा? 2 आता एकदा. तो इथं घेतला आपण. आता 3 गुणुले 3 ही एक समान जोडी. ह्याच्यातला कितीदा घ्यायचा? 3 एकदा. तो आपण इथं घेतला. म्हणजेच काय? तर मूळ अवयव पद्धतीने ज्या समान जोड्या आहेत त्याच्यातला फक्त एक अंक घेतला. म्हणजेच 24 आणि 36 चा जे सामायिक अवयव आहेत ते आहेत 2 2 आणि 3. मग ह्या सगळ्यांचा जर आपण गुणाकार केला 2 गुणुले 2 गुणुले 3 ह्यांचा जर गुणाकार केला तर उत्तर येतं 12. बघा 2 दुने 4 4 त्रिक 12. म्हणजेच 12 आणि 12 जो आहे तो 24 आणि 36 चा काय आहे? मसावी आहे. मसावी काय असते? संख्या लहान. आणि लसावी संख्या काय असते? मोठी. 24 आणि 36 चा मसावी आला 12. कसा काढला कळलं? कसं काढलं? अगोदर मूळ अवयव पद्धतीने ह्यांचे अवयव काढले. दोघांचे पण मूळ अवयव पद्धतीने अवयव काढले आणि मूळ अवयव पद्धतीने अवयव काढले. समान जे जोड्या आहेत समान त्या समान मधला एक अंक घेतला आणि ह्यांचा फक्त काय केला? गुणाकार. 2 दुने 4 4 त्रिक 12. 24 आणि 36 चा मसावी आला 12. मसावी म्हणजे इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? GCD ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. आणि LCM म्हणजे काय? लसावी. इंग्लिश मध्ये काय म्हणायचं त्याला? लीस्ट कॉमन मल्टिप्लाय.
तो असतो मोठा. लसावी ही संख्या मोठी असते आणि मसावी जरी महत्तम मोठ्यात मोठं म्हणलं तरी ती संख्या कशी असते? लहान असते. किती जणांना समजलं? मसावी काढायला समजला? कसा काढायचा मसावी? तुम्हाला विभाजक पद्धत सोपी वाटते का मुळावय पद्धत सोपी वाटते? ही पद्धत सोपी वाटते का? मग ठीक आहे, ह्या पद्धतीने वापरून तुम्ही सोडवा मग. ठीक आहे, आधी लिहून घ्या, नंतर मी तुम्हाला उदाहरणं देते सोडवायला. ओके.